महाराजांनी त्या कामाची जबाबदारी त्या काळचे इंजिनियर हिरोजी इंदोरकरांना दिली. हिरोजी हा गड बांधून घ्यायची जबाबदारी तुमच्याकडे आहे. महाराजांना एवढी जीव लावणारी माणसं होती. 18 पगड समाजातील 18 पगड जातीतील लोक त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करत होती. स्वतःचा जीव केला तरी 72 परंतु माझ्या राजाला धक्का लागला नाही पाहिजे होता. असं म्हणतात की लाख मारावेत परंतु लाखाचा पोशिंदा बनवा. हिरोजी इंदोरकरांवरती जबाबदारी देण्यात आली. राजे त्या काळामध्ये मोहिमेवरती असायचे आणि ही मोहीम पार पडत असताना राजे बाहेर होते. गडाचं काम चालू होतं, राजधानीचं काम चालू होतं आणि हे काम चालू असताना त्या काळामध्ये काही अर्थ म्हणजे पैसा थोडासा कमी पडला. मला आज नाव नाही ठेवायचं कुणाला, परंतु इमानदारी आणि जी काही जबाबदारी म्हणतात त्या काळामध्ये पैसा कमी पडला तर हिरोजी इंदोरकरांनी स्वतःचं प्रॉपर्टी पूर्ण प्रॉपर्टी शेती वाडी धन दौलत बायकोकडे सोनं नाणं काय असं ते विकून टाकलं. गडाचं काम पूर्ण होत राहिलं. राजे मोहिमेवर आल्यानंतर विचारलं हिरोजी काम व्यवस्थित झालं? हो राजे काम व्यवस्थित झालं. काही अडचण? कसलीही अडचण आली नाही राजे. इमानदारीने सांगितलं कसलीही अडचण आली नाही. आणि मग हे सांगत असताना राजांनी बाकीच्या मंडळींनी सांगितलं राजे गडाचे काम चालू असताना काही काळ द्रव्य कमी पडलं होतं. मग कुठून उपलब्ध केलं? म्हणजे हिरोजी इंदोरकरांनी त्यांच्याकडचं त्यांचा काही शेतीवाडी होती, वाडा होता, संपत्ती होती, सगळे विकून टाकली आणि तो पैसा या राजधानीच्या कामाला वापरला गेला. राजाने पुन्हा त्यांना प्रश्न विचारला की खरंच हिरोजी इंदोरकर काही अडचण नाही आली तुम्हाला? नाही राजे. आणि मग त्या ठिकाणी प्रश्न असा पडला की ज्यावेळेस बाकीच्या सहकार्याने सांगितलं राजा अशी अशी अडचण आली होती परंतु हिरोजीने ती बरोबर सिद्धांत पार पाडली. काम पूर्ण झाल्यानंतर राजांचं वैशिष्ट्य होतं की ज्याने ज्याने काम केलं त्याला शाबासकी द्यावी, त्याला प्रमाणपत्र द्यावे, त्याला बक्षीस द्यावं, त्यांचा सन्मान करावा. आजही सन्मान केला जातो जसा सगळ्यांचा सन्मान होतोय. हिरोजीने सगळ्यांचा सन्मान झाल्यानंतर हिरोजीला विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस देऊ? त्यावेळेला बक्षीस हिरोजीने सांगितलं राजे मी माझी वेळ आल्यानंतर तुम्हाला बक्षीस मागेल, आज मला बक्षीस काही देऊ. ज्या वेळेला राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला प्रत्येकाला बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्याची वेळ आली. हिरोजीला त्यावेळेला विचारलं हिरोजी आता सांगा तुम्हाला काय बक्षीस देऊ? त्यावेळेला हिरोजीने एकच बक्षीस मागितलं राजे मी मागाल तेवढं बक्षीस मला द्या. हो म्हणजे तुम्हालाच काय पाहिजे ते बक्षीस सांगा. एक परवानगी मागतो म्हणजे राजे. ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असतात त्या त्यावेळेस शंभू महादेवाच्या दर्शनाला तुम्ही येता. त्या महादेवाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीनंतर तुमचं नंबर 2च्या ठिकाणी मला एका पायरीला दगडावरती नाव कोरण्याची परवानगी द्या. राजाने विचारलं हे काय वेळेसाठी बक्षीस आहे? दगडावर नाव कोरणं हे काय बक्षीस आहे? आणि मग हिरोजीने सांगितलं हो राजे मला तेवढीच परवानगी द्या बाकी कसले बक्षीस नको. ठीक आहे म्हणजे दिली परवानगी. पण मला एक सांगा तुम्ही दगडावरती नाव कोरण्याचं बक्षीस मागताय पण याच्या पाठीमागचं घोळ काही उल्लंघन नाही. मग हिरोजीने सांगितलं राजे ज्या वेळेस तुम्ही गडावर असता त्यावेळेस महादेवाच्या दर्शनाला तुम्ही येता पहिल्या पायरीच्या खाली तुमच्या पायातील पायदान सोडलं जाईल. पहिल्या पायरीवर तुमचा पाय पडलेला असेल आणि नंबर 2च्या पायरीवर पाय टाकत असताना पहिल्या पायरीवरची धूळ तुमच्या पायाला लागलेली असेल तेवढी धूळ फक्त माझ्या नावावरती पडू द्या एवढंच मला माझ्या आयुष्यात जाऊ. आजही जरी आपण रायगडावर गेलो तर महादेवाच्या मंदिराला आपण दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी तो नंबर 2च्या पायरीला त्यावर पाहायला मिळतो. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सेवेची काही तर हिरोजी इंदोरकर. सर ते संस्कार होते ते बक्षीस होतं तो काळ होता. कुठं शिक्षण त्याला माहित नाही. राजांचं शिक्षण करता कुठल्याही इतिहासात पुढे उल्लेख येत नाही. चालता बोलता विद्यापीठ म्हणजे राजमाता जिजाऊ वगैरे मातेला पुत्र घडवला त्याच मातेला दुसराही राजा घडवला छत्रपती संभाजीराजे. आदर्श संस्कार असतात ना ते संस्कार त्यावरती घडले गेले. विद्यापीठात जाऊन कॉलेजमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन आम्ही किती शिकतो फक्त शिक्षण घेणाऱ्याला माहिती आहे. असं म्हणतात मराठीमध्ये
की घोड्याला पाण्यापाशी घेऊन जाण्याची जबाबदारी फक्त त्या चालकाची असते. तिथं गेल्यानंतर घोड्याला पाणी प्यायचं की नाही प्यायचं हा घोड्याचा प्रश्न आहे. आमच्या काकूसाहेबांना त्या काळात कळलं असेल तर जुन्या काळामध्ये की माझा बीड सारखा एक ग्रामीण भाग आहे, अत्यंत म्हणजे गरीब परिस्थिती जीवन जगणारे लोक आहेत. या परिस्थितीमध्ये गोरगरीब लोकांना खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षणाच्या गंगा कुठेतरी पोहोचवल्या पाहिजे म्हणून खेड्यापाड्यामध्ये संस्था काढल्या, हायस्कूल उघडले गेले. आणि त्या काळामध्ये माझं शिरूरचं एक 2 मिनिटात उदाहरण सांगतो की राक्षसमोहन आणि शिरूर 5 किलोमीटर अंतर आहे. राक्षसमोहनला हायस्कूल नव्हतं. शिरूरला 1990 ला कालिकादेवी विद्यालयाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाल्यानंतर गावावरून एकदा मुलं येत होती. वैपाई रस्ते नव्हते, रोड नव्हते, पाणीचे रस्ते असायचे, शिखरपाव वाटा असायच्या, बाजूवर पीक वाढलेलं असायचं, लेकरांना यायला भीती वाटायची. अशा वातावरणामध्ये मुली आणायचं तर कशा 50-50 हाती पास झाले 45-50 टीसीचा बंच घेऊन यायचा आणि कालिकादेवीमध्ये ऍडमिशन द्यायचं. त्या ठिकाणी तेलिसा नावाचे आमचे प्राचार्य आले होते. त्यांनी सांगितलं अरे बाबा एवढे पोरं त्या शाळेमध्ये शिकतात, एवढ्या पोरांचे आपल्याकडे ऍडमिशन होतात आणि आपण एक शाळाच गावात काढू ना. त्या लेकरांसाठी जमाना लोटे सर तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. 8 वर्ष त्या काळामध्ये त्या मुलींसाठी पायी अपडाऊन करावं लागतं गुरुजीला धन्यवाद. कारण मुली त्याच्याशिवाय शिकणार नाही. आणि मग त्या मुली तिथून शिकल्यानंतर सरासरी सूचनेनुसार आम्ही संस्थेकडे विनंती केली आणि आदरणीय सरांनी त्या काळात परमिशन आम्हाला संस्थेला दिली. दुसरा युनिट हायस्कूल राक्षसमोहनमध्ये सुरू केलं. सर हा आदर्श बोलण्यासारखं खूप काही आहे. आज मुलांना मी काय शिकवतो सरांच्या उदाहरणाने नेहमी पाहिजे. 8-9 वर्षाचा मी त्यांच्या बरोबर काम करतो. आज ही काम करणारी मुलांना आदर्श देणारी वेळ माणसं गरजेची आहे. सर बरंच काही बोलण्यासारखं आहे परंतु मी सांगितलं राज माझ्यावर आलेलं असो. सरांचा सेवागौरव पूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. सरांविषयी तर सर्वजण बोललेले आहेत. पुन्हा या ठिकाणी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांचं सत्कार स्वागत वगैरे काही होणारच आहे. जाता जाता आम्ही एवढंच सांगू पाहुण्या रावळ्यांच्या नातेवाईकांच्या मित्र परिवाराच्या आमच्या आदरणीय अधिकारी वर्गाच्या सर्वांच्या साक्षीनं तोच सल्ला शेवटी अध्यक्ष पदावरून आतापर्यंत वयाच्या 58 वर्ष आपण लेकरासाठी जगलो, समाजासाठी जगलो, कुटुंबासाठी जगलो, पण स्वतःसाठी कधी जगलो का नाही हाच प्रश्न आहे. आणि प्रत्येकाचाच न्याय आपण नोकरीवाला असू द्या, कष्ट करणारा समाजातला वर्ग असू द्या, कोणताही वर्ग असू द्या, माझे मुलं, माझ्या मुली, माझं कुटुंब, माझा परिवार, माझे पाहुणे, माझे रावळे, माझे नातेवाईक यांच्या लग्नाला जायचे, यांच्या कार्यक्रमाला जायचे, सगळ्या ठिकाणी पळतो पण तो स्वतःसाठी कधी जगतो हे कधी कळलंच नाही. आदरणीय लोटे सरांच्या नंतर आता 14 महिन्यानंतर आम्ही पायउतार होऊ. आता कधी कधी प्रश्न पडतो सर भाषणात बोलत असताना की आपण आपल्यासाठी नेमकं कधी जगलो. म्हणून राहिलेलं आता उर्वरित परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे हे तुम्हाला 2 लेकरं अगदी चुणचुणीत आहेत, खंडणीत आहेत, सोन्यासारखी लेकरं आहेत. कीर्ती आणि वैभव या 2 लेकराच्या साह्यानं मी परवा कार्यक्रमात शाळेत बोलताना त्याला सांगितलं वैभव आता तुझी जबाबदारी वाढली. आणि त्याने त्याच्या भाषणात आता सांगितलंही की वडील आणि आई रिटायर झाल्यानंतर खरीच माझी जबाबदारी वाढण्यासारखी वाटायला लागली आहे. मला जबाबदारी तर प्रत्येकावर पडणारच आहे. म्हणून ही जबाबदारी आपल्याला पार पाडत असताना आपल्या आई आणि वडिलांनी जो आदर्श आपल्याकडे दिलेला आहे त्या आई वडिलांचं काही देणं पण लागतो. म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य म्हणून ते केलं पाहिजे. सर आणि मॅडम आपण वय झालो म्हणून आपण हरणारी माणसं नाही. वय हे होत राहणार आहे, ते वाढतच राहणार आहे. तर उर्वरित आयुष्यामध्ये एक आदर्श जीवन, एक देवधर्म ज्याला सत्कार्य म्हणतो आपण, नामस्मरण असेल, चिंतन असेल, अध्यात्म असेल, जे जे काही करता येईल ते आपण आपल्याला दोघांनी ते अगदी सन्मानपूर्वक करावं. आपल्या दोघांनाही त्याचबरोबर आमच्या दासरांनाही उर्वरित आयुष्य निरोगी परमेश्वराने खूप असं चांगलं जीवन त्यांना द्यावं, त्यांच्या हातून सत्कार्य घडावं. जसं आयुष्यभराने लेकरं पिढ्या घडत गेलो अशाच पिढ्या मार्गदर्शन समाजाला मिळावं एवढी परमेश्वराकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात
या ठिकाणी मलाही अध्यक्षस्थान बसवण्याची परवानगी आपल्या सर्वांच्या वतीने मिळाली, त्याबद्दल विद्यालयाचा प्रमुख आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.